मी सचिन कुलकर्णी, ग्रॅज्युएट मेकॅनिकल इंजिनियर. गेले 22 वर्ष मी ऑइल अँड गॅसच्या फील्डमध्ये काम करतो ॲज अ HS मॅनेजर. भूपेंद्र सरांशी माझी ओळख जी आहे ती 2018ला झाली. त्यांच्या घरी आमची ओळख झाली आणि तिथून आमचा ही जर्नी स्टार्ट झाली. ते फिलिंग फार छान होतं, कारण जसं आमची ओळख झाली ते त्यांची पर्सनॅलिटी आणि हे एकदम सिक्युअर वाटलं मला. आणि मेनली माझ्या साडूने त्यांची ओळख करून दिल्यामुळं तो एक माझ्यासाठी हे होतं, नवीन माणसांची ओळख करून आणि इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट करतात. जसे महिन्याची सॅलरी यायची तेव्हा फक्त आम्ही घर खर्चासाठी जेवढे काय पैसे लागतात बाकीचे पैसे मी जास्तीत जास्त एफड्या करायचो आम्ही. कधी 50,000ची एफडी कर, कधी 1 लाखाची कर, कधी 20,000ची कर, कधी 70,000ची कर, जसे पैसे असतील साठलेले त्याची एफडीची सवय होती मला पहिल्यापासून. फिनोव्हेटरमध्ये पैसे आता गुंतवल्यानंतर मला असं कधी वाटलं नाही की ह्याचं काय होईल, कारण आता माझा कार्पोस वाढतोय चांगल्या पद्धतीने आणि ते बघितल्यानंतर असं छान वाटतंय. कधी असं वाटलं नाही मला की बाबा आता आपण हे चूक केलेली आहे, आणि छानच वाटत राहिले. मेन एकच गोल आहे, हे पैसे ॲक्च्युली माझ्या रिटायरमेंटसाठी म्हणून मी हे इन्व्हेस्ट केलेले आहेत. रिटायरमेंट प्लस माझ्या मुलीचं शिक्षणानंतरचं लग्न. मी जी इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यासाठी ह्या इन्व्हेस्टमेंटच्या भरोश्यावर मी बाकीचे माझे जे मी अजून एक फ्लॅट बुक केला आहे. जर ही इन्व्हेस्टमेंटचं डिसिप्लिन माझ्याकडे नसतं तर ते शक्य झालं नसतं. ते पसरत गेले असते, इकडे पैसे तिकडे पैसे, म्हणजे ह्याला दे त्याला दे असं झालं असतं. तर ह्या डिसिप्लिनमुळे एक मला कॉन्फिडन्स आलेला आहे, आणि तो कॉन्फिडन्स मला माझ्या दुसऱ्या ह्यासाठी पण तो जो डिसिप्लिन आहे त्यासाठी तो कामाला आला. मी सुरुवातीला जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली होती तेव्हा छोटी SIP होती आणि मी जास्तीत जास्त लमसम अमाऊंटवर भर द्यायचो. तर मेनली मला राखी मॅडमने सुचवलं होतं एकदा, लमसम अमाऊंटपेक्षा तुम्ही SIP वाढवा तर तुम्हाला तो बेनिफिशियल असेल. भूपेंद्र सरांशी जास्त संभाषण व्हायचं नाही, तर राखी मॅडमशी 2022 पासून तर मग मी सुरुवातीला 25,000ची SIP करत होतो. आतापर्यंत 1 लाखाची पर्यंत गेलेली आहे ते SIP. आणि अजून पण मला पुढं वाढवायची इच्छा आहे. आणि मेनली माझं इंटरॅक्शन जास्तीत जास्त राखी मॅडमशी झालेलं आहे. फार व्यवस्थित समजावून सांगतात, इमिडिएट रिप्लाय. त्या किती बिझी असतील तर सांगतील थांबा थोडंसं 2 मिनटं, मी लगेचच तुम्हाला कॉल बॅक करते. मी ॲक्च्युली इंडियाच्या बाहेरच असतो मॅक्झिमम. दर 6 महिन्याला मॅक्झिमम 15 दिवस इथं असतो. त्या 15 दिवसात जास्तीत एखाद्या वेळेला मी त्यांना भेटतो किंवा बोलतो, पण मॅक्झिमम आमचं जे काय इंटरॅक्शन आहे ते व्हॉट्सअप कॉलवरच असतं. आणि ते म्हणजे फार इमिडिएट रिस्पॉन्डेड आहेत. त्यामुळं त्यांच्याशी इंटरॅक्शन जे होतं ते कॉन्फिडंट असतात, एकदम कॉन्फिडंट बिल्डअप करण्यासाठी योग्य आहे. हो, मला जर महिन्याला जो काही म्हणजे मिस्टर माझे घर खर्चासाठी जे काही पैसे देत होते त्यातून मी थोडीशी बचत करून RD वगैरे आधी करत होते. पण मग राखी मॅडमशी होतच होतं म्हणजे बोलण्याचं. तर त्यांनी पण सजेस्ट केलं की तुम्ही पण SIP सुरू करू शकता असं. त्याच्यासाठी मग मी पण SIPमध्ये गुंतवू लागले पैसे. त्याचा पण खूप फायदा होतोय. आणि ती जी सवय आहे ते आमच्यातलं हे फ्रीडम असल्यामुळं हे पॉसिबल झालं. आणि तिला आम्ही करत जा असं म्हणजे प्रोत्साहित करत होतो कायम. आणि हे नाही की बाबा हाऊसवाईफ आहे म्हणून तिने फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करायची नाही किंवा माझ्या ह्याच्यावर असं काय प्रकार नाही आहे. त्यामुळे तिला उत्साह आला आणि तिने चालू केलं. आणि त्यामुळे ते एकंदर काय घरातलेच पैसे इन्व्हेस्ट व्हायला सुरुवात झाली. तो मेन हे आहे, बेनिफिट आहे.